इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. सातपूर कॉलनी परिसरात असलेल्या एका जुन्या आणि जीर्ण अवस्थेत असलेल्या घराची भिंत कोसळून एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मोहम्मद खान असे चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेमुळे सातपूर कॉलनी परिसरामध्ये शोककळा पसरली आहे आणि ही घटना मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जीर्ण घरांना अनेक वेळा नोटिसा देतात, मात्र कुठल्याही प्रकारची या घरांवर कारवाई होत नसल्याचं दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिकेच्या वतीनं प्रत्येक विभागातील जीर्ण झालेल्या घरांसाठी महानगरपालिकेच्या वतीने नोटीस देऊन घरे दुरुस्त करण्यासाठी सांगितले जाते, मात्र कुठल्याही प्रकारची महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना परिसरातील नागरिक संवेदनशीलता दाखवत नसल्यामुळे हा प्रकार घडलेला आहे, असे सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे आहे. ही घटना घडल्यानंतर मोहम्मद याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टर यांनी त्यांना उपचारादरम्यानच मृत्यू त्यांचा घोषित केला आहे. आणि या घटनेची माहिती मिळताच सातपूर कॉलनी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत त्याला बाहेर काढून परिसरातील एका रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे आणि या घटनेनंतर सातपूर पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद केल्याची माहिती सध्या तरी मिळते आहे. NCN न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.